16वा प्रश्न, महर्षी विठ्ठल शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या संस्था ओळखा. तर त्यांनी सर्वात प्रसिद्ध संस्था म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ज्यांनी मुंबईमध्ये स्थापन केली, की जी भारतातली अस्पृश्यांसाठीची पहिली संस्था मानली जाते, ती म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. बाकी मराठा राष्ट्रीय संघ त्यांनी स्थापन केला. त्यांनी कौटुंबिक उपासना मंडळ स्थापन केलं होतं. अगदी बहुजन पक्षाची स्थापना केली, जो वेगळ्या नावाने आजही कार्यरत आहे. अगदी हे मराठा राष्ट्रीय संघ जो आहे तोही आज कार्यरत आहे आणि आज मोठा होत चालला आहे. म्हणजे त्या एकंदरीतच हे जे विठ्ठल रामजी शिंदे होते त्यांनी विविध प्रकारे संस्था उभारणी केली असं दिसतं आहे. त्याच्या मुरळी प्रतिबंधक सभा त्यांनी स्थापन केली आहे. अहिल्या आश्रम हे विधवांसाठी त्यांनी एक गृह काढलं पुण्यामध्ये, हे वैशिष्ट्य आहे. तर मग अशा प्रकारे इथे उत्तर येणार चारही, म्हणजे अ, ब, क आणि ड, चारही बरोबर आहे. खालील विधाने लक्षात घ्या की जॉन लॉरेन्स यांच्यामुळे 1857चा उठाव दुसरे काही नसून शिपायांचे बंड होते. तर बरोबर आहे. लॉरेन्स नावाचे ब्रिटिश इतिहासकार, त्यांचं म्हणणं होतं की 57चा उठाव म्हणजे शिपायांचे बंड होते. असेच मत आपल्याकडच्या काही इतिहासकारांनी मांडलं आहे. सर जॉन सील यांच्या मते 1857चा उठाव पूर्णतः देशभक्तीविहीन स्वार्थी सैनिकांचे बंड होते, ज्यात कोणाचे हेतू नव्हते. सर जॉन सील असायचे आहेत. तर सर्वसाधारणपणे जनतेचे समर्थन नव्हते असताना मांडले, तेही बरोबर आहे. विविध ब्रिटिश इतिहासकारांनी या उठावाकडे विविध प्रकारे बघितलं आहे. काहींनी म्हटलं की हा काळे विरुद्ध गोरे यांच्यामध्ये संघर्ष होता. काहींचं म्हणणं होतं की या हिंदू मुस्लिमांनी ख्रिश्चन धर्माविरुद्ध केलेला कट होता. असं विविध प्रकारे मांडणी केली गेली आहे. थोडंसं पाठांतराचा विषय, कोण काय म्हटलं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे 17चं उत्तर हे दोन्ही विधाने योग्य आहेत असं येईल. पुढचा प्रश्न 18, की चाफेकर बंधूंचा कालक्रम, त्यांना फाशी देण्याचा, की तर मग तो सर्वात मधले बंधू जे होते बाळकृष्ण चाफेकर यांना पहिल्यांदा फासावर दिलं आहे. सर्वात मोठे बंधू दामोदरांना फासावर दिलं पहिलं, मग त्यानंतर वासुदेवना दिलं आहे आणि त्यानंतर बाळकृष्ण यांना दिलं आहे. असा क्रम आहे. सर्वात मोठे आधी, मग खालचे सर्वात छोटे आधी वासुदेव आणि मग बाळकृष्ण. यांच्याबरोबरच त्यांचा मित्र महादेव रानडे नावाचा होता, तोही फाशी गेला आहे. म्हणजे मित्रत्वासाठी फाशी हे इंटरेस्टिंग उदाहरण आहे. 5वा एक मित्र होता, तो मात्र माफीचा साक्षीदार झाला आहे आणि त्यामुळे तो वाचला आहे. असं 1899 साली या चौघाही मित्रांना फाशी झाली आणि ते एक देशभक्तीचं अतुलनीय उदाहरण ठरलं की एकाच घरातले तिघही सख्खे भाऊ जे विवाहित होते ते फासावर गेलेत. पुढचा प्रश्न 19, की गांधींनी कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केल्या त्याच्याबद्दल कालानुक्रम, की नाताळ येथे इंडियन काँग्रेसची स्थापना, बोर युद्ध दरम्यान नाताळ इंडियन ॲम्ब्युलन्स क्रॉपची निर्मिती, एशियाटिक रजिस्ट्रेशन ॲक्ट विरुद्ध त्यांनी केलं सुधारण. तर मग सरळच आहे, म्हणजे अ, ब, क आणि ड. 1891ला हे स्थापन केलं होतं. बोर युद्ध जे आहे ते 1819 साली झालं होतं. बोर हे स्थानिक डच लोक होते, त्यांच्याकडे ब्रिटिशांचं युद्ध झालं, ज्यात गांधीजींनी ॲम्ब्युलन्स कॉपमध्ये भूमिका निभावली होती. तर ते एशियाटिक रजिस्ट्रेशन ॲक्टचा लढा जो आहे तो 1906चा आणि हा 1910चा टॉलस्टॉय फॉर्म, की आधी त्यांचा फिनिक्स आश्रम होता, मात्र त्यांनी पुढे टॉलस्टॉय फॉर्मची उभारणी 1910 साली केली आहे. अबकड. पुढचा प्रश्न 20, महर्षी कर्वे यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये नियुक्ती देण्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता? तर तो म्हणजे गोपाळकृष्ण गोखले यांनी पुढाकार घेतला होता. आणि मग कुठला विषय शिकवत ते कर्वे? तर ते गणित शिकवत. आणि मग कोणाची जागा घेतली होती? तर टिळकांची. इंटरेस्टिंगली त्या अर्थात टिळक तर पुढे करणार नाही, टिळकाने त्याकाळी राजीनामा दिला, जागा रिकामी झाली आणि तिथून मुंबईमध्ये विल्सन कॉलेजमध्ये शिकवत होते. तिकडनं ते पुण्यामध्ये शिफ्ट झालेत कर्वे आणि पुढचं कार्य त्यांनी पुण्यामधनं केलं आहे. खालील विधानांपैकी अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. तर वंगभाषा प्रकाशिका सभा ही स्वतंत्र राजकीय उद्दिष्ट असलेली बंगालमधली पहिली संघटना आहे. तर मग ही जी संघटना आहे 1836 सालची, ही फक्त बंगालमधली नाही, ही तर भारतातली पहिली राजकीय संघटना मानली जाते. एक गौरीशंकर तारकिश नावाचे होते, त्यांनी स्थापन केली आणि त्यानंतर 1838 साली लँड होल्ड असोसिएशन आली. मग भारताची पहिली, तर मग दुसरी म्हणता येईल तिला, दुसरी म्हणता येईल. त्यामुळे दोन्ही विधान अयोग्य आहेत असं म्हणावं लागेल.
मुस्लिम लीगच्या उद्देशांमध्ये समावेश असलेल्या बाबी ओळखा असा प्रश्न आहे. तर मग अ, ब आणि क म्हणजे चारी मुस्लिमांमध्ये ब्रिटिशांप्रती निष्ठा वाढीस लावणे हे एक कार्य होतं. मुस्लिमांच्या राजकीय तसेच इतर हक्कांचे संरक्षण करणे हे कार्य होतं. मुस्लिमांच्या भावना ब्रिटिश शासनापर्यंत पोहोचवणे हे एक कार्य होतं. आणि एवढंच नव्हे तर बंगालच्या फाळणीला त्यांनी पाठिंबा देऊ केला आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मग त्यामुळे अ, ब आणि क हे येणार. 23 जे आहे 1929 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन फार महत्त्वाचे आहे लाहोर येथले, कारण काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा मागणी करणारा ठराव पास केला. तर बरोबर आहे की नाही? तर हो, लाहोर येथे प्रसिद्ध घोषणा म्हणजे पूर्ण स्वराज्य ठराव पास झाला आहे. पंडित नेहरू अध्यक्ष होते. माव आणि जहाल यांचे मतभेद दूर करून ते एकत्र आले. ते कधी झालं होतं? 1916 साली लखनौ अधिवेशनला झालं होतं. मग त्यामुळे ते एक लाहोरचं कार्य नाही आहे. आणि द्विराष्ट्र सिद्धांत फेटाळणारा ठराव हा 40 साली काँग्रेसने पास केला होता, कारण तो ठराव चालला 40 साली लाहोर अधिवेशनामध्ये लीगच्या. त्यामुळे फक्त हे उत्तर आहे 23चं. पहिलं विधान बरोबर आहे. 24 की सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान सोलापूरमध्ये कोणत्या तरुणाची हत्या झाल्यामुळे हिंसाचार, की पोलिसांनी ठरवून शंकर शिवदारे याची हत्या केली. आणि त्यामुळे मग काय झालं की जमाव हिंसक झाला आणि त्याने 2 पोलिसांची हत्या केली. आणि त्यामुळे मग सोलापूरमध्ये मोठं बंडच झालं. शेवटी मग सोलापूरमध्ये मार्शल लॉ घोषित करण्यात आला. पोलिसांनी ठरवून 4 तरुणांना पकडलं, त्यांचे आरोप ठेवले की त्यांनीच पोलिसांची हत्या केली. आणि मलप्पा धनशेट्टी, शारडा नावाचे होते, कुर्बान हुसेन नावाचे होते, असे 4घांना फाशी शिक्षा दिली आहे. आणि त्यामुळे सोलापूरला आजही हुतात्मा नगरी असं म्हटलं जातं. की मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, शंकर सारडा आणि जगन्नाथ शिंदे हे 4 फाशी गेलेत. 25 खालील विधानावरून संस्था ओळखा हा असा खास प्रश्न जो आहे की त्यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. एकेश्वरवाद मोनोथिइझमचा पुरस्कार केला आहे. या संस्थेतले सर्व लोक प्रार्थना झाल्यावर अस्पृश्य आचार्याने तयार केलेले भोजन घेत आणि ख्रिस्ती माणसाने बोललेले पाळ खाल्ल्याशिवाय, मुस्लिम माणसाने आणलेले पाणी प्यायल्याशिवाय, तसेच मी जातीभेद मांडणार नाही अशी प्रार्थना केल्याशिवाय या सभेचे सभासत्व करून घेत जातात नसे. मग हे सगळे इंटरेस्टिंग म्हणजे परमहंस मंडळी जी होती मुंबईमध्ये स्थापन झाली, दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी स्थापन केली. त्यांची परमहंस स्तोत्रे देखील प्रसिद्ध आहेत, त्याबद्दलची सगळी चर्चा आहे. पुढे 1860 साली काय झालं की कोणीतरी यांची सदस्यांची यादी पेपरमध्ये छापली. हे परमहंस मंडळीवाले गुप्तपणे काम करत, पण यादी छापून आली म्हणजे काय, ते चांगलेच घाबरले आणि ते परत कधी आयुष्यात एकमेकाला भेटलेच नाही आणि तिथेच परमहंस मंडळी विसर्जित झाली असं म्हणता येईल. पुढचं जोड्याजुळवा हा एक हे आहे, त्याचं 4 असं आहे. म्हणजे 4 म्हणजे दिवाणे विजारत म्हणजे महसूल व अर्थमंत्री. त्या शेरशाह सुरी हा जो प्रख्यात अफगाण राजा होता त्याच्या काळातलं मंत्री आणि त्या जबाबदाऱ्या कुठल्या, तर त्याच्याच काळात असं नाही, हे सामान्य हे होते. वजीर जो असे त्याच्या खात्याला विजारत असं म्हणत. डिपार्टमेंट म्हणजे दिवाणे विजारत, त्याच्याकडे महसूल आणि अर्थमंत्रीपद होतं त्या खात्याकडे. दिवाणे आरीज म्हणजे लष्कर मंत्री आहे. की सुलतानशाहीमध्ये बलबन याने या विभागाची स्थापना केली, दिवाणे आरीज. त्यानंतर दिवाने रिसालत म्हणजे परराष्ट्रमंत्री, आजूबाजूच्या राज्यांनी संबंध ठेवणे. आणि शेवटी दिवाने इंशा म्हणजे संचार मंत्री आहे. त्याच्यामुळे विशेषतः पत्रव्यवहार करणं, तो कामकाज बनणं, पत्रव्यवहाराचं संवाद म्हणजे इकडून तिकडे कम्युनिकेशन होतं आहे की नाही, संपर्क तो बघण्याचं काम यांच्याकडे होतं, इंशाकडे. तर 4 हे उत्तर आहे. 27 मग भक्ती चळवळीमध्ये अलवार कोण होते? अलवार आणि नैनार हे प्रख्यात भक्ती चळवळीत ते संत आले. ते तामिळनाडूमध्ये उदयाला आलं 10व्या शतकामध्ये चळवळ. आणि अलवार हे वैष्णव संत होते आणि नैनार हे शैव संत होते. आणि त्यामुळे ही दोन्ही विधानं अयोग्य आहे आणि त्यामुळे मग उत्तर 4 हे येईल. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने राजधानी जी आहे ती कोचीन इथून गोवा येथे हलवली? तर तो म्हणजे नुनो दा कुन्हा नावाचा होता. काय झालं की सुरुवातीला केरळामध्ये पोचले होते, मसलांचा प्रमोताचा होता. मात्र झालं असं की कालिकत या कोझिकोडे येथे प्रसिद्ध हिंदू राजा होता झामोरीन, आणि तो काय दाद देईना, त्याच्याने पोर्तुगीजांचे वाद झाले. तेव्हा मग त्याच्या खाली कोचीन येथे पोर्तुगीज राहत असत आणि तिथून ते कालिकतला हे करायला बघत, म्हणजे पाडाव करायला बघत होते. पण तसं काही होईना आणि कोचीनचा राजाही घाबरला. त्याची काही एवढी ताकद नव्हती की त्याने झामोरीनशी वेर घ्यावं. त्यामुळे शेवटी पोर्तुगीजांनी आपला तळस हलवला आणि केरळमधून उत्तरेकडे विजापूरचं गोवा जे होतं
ते जिंकलं आणि 1510 साली ते ताब्यात आलं आणि तेव्हापासून त्यांनी ते तिथे आपलं नुनादी कुन हा तेव्हाचा गव्हर्नर होता, तिथे आपलं ह्याच नुनादी कुनाने मोझांबिक आफ्रिकेतलं जे आहे ते ताब्यात घेतलं आहे. यानेच गुजरातचा राजा होता बहादूर शाह, त्याच्याशी करार केला आणि नाला सोपारा आणि वसई जे आहे महाराष्ट्रातलं तेही ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे मग अगदी त्याचं कर्तृत्व म्हणजे आफ्रिका, केरळ, गोवा, महाराष्ट्र अशा विविध प्रांतांमध्ये आहे असं दिसून येईल. 29वा प्रश्न की खरोष्टी लिपीबद्दल आहे. खरउष्ट्र म्हणजे उंटाचे ओठ. सुरुवातीला भारतीयांकडे लिपीच नव्हती. जेव्हा पहिल्यांदा त्यांनी बघितली ती लिपी तेव्हा त्यांना असं दिसलं की काय असं 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 उंटाच्या ओठासारखं लिहिलं आहे. त्यामुळे त्याने ते टोमणा मारला आहे, तिरकस नाव दिलं आहे खरउष्ट्र. पण मग त्या खरोष्टीवरूनच भारतीयांनी पुढे ब्राह्मी ही आपली लिपी बनवली, ज्याला भारतीय लिपींची जननी असं म्हटलं जातं. फक्त फरक असा आहे की खरोष्टी ही उजवीकडनं डावीकडे लिहित, तर ब्राह्मी मात्र डावीकडनं उजवीकडे अशा प्रकारे लिहिली जाते. त्यामुळे 29 ह्या प्रश्नाचं की क हे योग्य विधान आहे. म्हणजे काय तर सम्राट अशोकाचे वायव्य भारतातले लेख हे खरोष्टी लिपीमध्ये आहे, ते बरोबर आहे. अशोकाने ब्राह्मीही वापरली प्रामुख्याने, पण वायव्य भारतामध्ये खरोष्टी वापरली. आरामाईक नावाची लिपी पण त्या भागात प्रचलित होती, जी येशू ख्रिस्ताची मातृभाषा, तीही त्याने वापरली. आणि अगदी दक्षिण भारतामध्ये तमिळ लिपीमध्ये पण येर्रागुड्डी त्याचे लेख येतं. त्या विविध स्थानिक भाषेचा वापर त्याने केलेला आहे असं दिसून येईल. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. पण मग अखोमनीय साम्राज्याच्या काळात अॅकिमिड्स भारतीय उपखंडाच्या वायव्य भाषांमध्ये खरोष्टी लिपी वापरली जात असे. तर मग आता हे कसं आहे की याच्यामध्ये अखोमनीच्या आधीच्या काळापासून खरोष्टी लिपी होती असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे तसं म्हणता येणार नाही. आणि खरोष्टी लिपीपासून पुढे जाऊन अरामाईक प्राचीन लिपी विकसित झाली आहे हे खरं नाही आहे. अरामाईक ही सेपरेट लिपी होती आणि ती आधीपासून प्रचलित होती, किंवा अशोकाच्या याच्यामध्ये खरोष्टी पण आहे आणि अरामाईक पण आहे. कंदहार येथे किंबहुना असा शिलालेख सापडले जिथे ब्राह्मी पण होती आणि अरामाईक पण होती, आणि त्याच्यावरूनच प्रिन्सेप बंधू यांनी ब्राह्मी लिपी शोधून काढली, जी भारतीय विसरून गेले होते, आणि त्यातनंच खूप मोठा खजिना उघडला. कारण अनेक मोठे मोठे शिलालेख त्याच्यामुळे वाचता आले आणि त्याचा मोठा फायदा सगळ्यांना झाला आहे. 30 की भारतीय शोध पत्रकारिता चा जनक असं कोणाला म्हटलं जातं म्हणजे की सर्च जर्नलिझम, की एखादा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर काम करायचं. तर ते हरिश्चंद्र मुखर्जी, हिंदू पॅट्रियट त्यांचं वृत्तपत्र, त्यांनीच काय केलं की आसाममध्ये चहाच्या मळ्यामध्ये कशा प्रकारे मजुरांचं शोषण होतं आहे ते सगळं बाहेर काढलं. किंवा 1857च्या काळात त्यांनी काय केलं आहे की आपले प्रतिनिधी ठेवले कानपूरमध्ये, दिल्लीमध्ये, लखनौमध्ये, आणि त्यांच्याकडनं वार्तापत्र मिळवली आणि ती छापून 57च्या उठावाचं पूर्ण चित्रण केलं आहे. म्हणजे किंवा लाईव्ह लोकांना दाखवलं आहे. म्हणजे आजच्या काळात कसं लाईव्ह म्हणजे आपलं कॅमेरा असतो, त्या काळात वृत्तपत्रच लाईव्ह होती. तर ते काम त्या काळात त्यांनी केलं, हरिश्चंद्र मुखर्जी, हिंदू पॅट्रियट. तर मग 3 हे उत्तर आहे. धन्यवाद.